तर हे बघा, लास्ट आपण थोडं तुमच्या सिलेबस वाईज आधी जाणार, नंतर मग तुम्हाला डाऊट असणार तर पर्सनली आपण त्याच्यावरती एक्सप्लेनेशन करू. लक्षात घ्या, हा जो ब्लॅक बॉडी रेडिएशन आहे हा क्लिअरली हा जसं की ऍज युजल माझा जो एरिया आहे, ठीक आहे, तर मेकॅनिकल बॅकग्राऊंड आहे माझं, आणि तिथे हा जो ब्लॅक बॉडी रेडिएशन हा ऍक्च्युली होल सब्जेक्ट येतो, म्हणजे चॅप्टर्स वाईज आम्हाला शिकवावं लागतं. ब्लॅक बॉडी रेडिएशन काय असतं, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय असतं, तर ते तुम्हाला एकदम समराईज करणं ते पॉसिबल नाही 40 मिनिट्स मध्ये वगैरे सर्व गोष्टी. तर त्याच्यावरती आपण एक्स्ट्रा वेळमध्ये बोलू, हे कशा प्रकारे ब्लॅक बॉडी फोटो इलेक्ट्रिक असतं. फोटो इलेक्ट्रिक तर एकदम इझी इफेक्ट आहे, पण ब्लॅक बॉडीला थोडंसं अंडरस्टँडिंग लागतं. तर पॉईंट आपण जसं मला जिथे ते रिलेव्हन्स लागणार याचं तिथे ते मी बोलणार. तर आपण थोडं सिलेबसला स्टिक होऊ. आपल्याला फक्त इथे अंडरस्टँड करायचं होतं की जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असतं हे वेव्हही असतं आणि पार्टिकल असतं. अशा प्रकारे आपल्याला इथे अंडरस्टँडिंग करायचं. कळतोय राणे पॉईंट? पॉईंट आहे की जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असतो, ज्याला आपण 3 डायमेन्शन मध्ये बघितलं होतं, म्हणजे एक्स डायरेक्शन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड, आणि हे वाय डायरेक्शन मध्ये काय असते, मॅग्नेटिक फील्ड, आणि झेड डायरेक्शन मध्ये डायरेक्शन प्रोपोगेशन. आपण याच्यावरती भरपूर डिस्कशन केलंय. तर ही जी वेव्ह असते ही ऍक्च्युली वेव्ह नेचरही दाखवतं, म्हणजे रेडिएशनला वेव्ह नेचरही आहे आणि पार्टिकल नेचरही आहे. वेव्ह नेचर का, तर आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट नंतर ठरवलं की त्याला पार्टिकल नेचर आहे, कारण तो वेव्ह नेचर शो करत नाही. ब्लॅक बॉडी रेडिएशन ही वेव्ह नेचर शो करत नाही. ब्लॅक बॉडी, हे बघा मला म्हणायचं काय की ब्लॅक बॉडीतनं जे रेडिएशन बाहेर पडतात ते वेव्ह नेचर शो नाही करत. ते काय शो करतात, पार्टिकल नेचर शो करतात. म्हणजे यातनं जे रेडिएशन बाहेर पडतात ते छोट्या छोट्या पॉकेट्स मध्ये बाहेर पडतात, आणि त्या पॉकेट्सला तुम्ही वेव्ह ही कंटिन्यू असते. वेव्ह काय असते, कंटिन्यू असते. किंवा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मधनं जे काही लाईट बाहेर पडतं किंवा रेडिएशन बाहेर पडतात तेही टेस्ट मध्ये बाहेर पडतात, म्हणजे डिस्क्रीट बाहेर पडतात, आणि आपण त्यांना वेव्ह नाही म्हणत. मग ब्लॅक बॉडी मधलं रेडिएशन किंवा फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा जो आउटपुट आहे तो वेव्ह नाहीये, तो एक डिस्क्रीट छोटे छोटे पार्टिकल्स किंवा छोटे छोटे एरियाज मध्ये एनर्जी बाहेर पडते. त्याला आपण काय म्हणतो, डिस्क्रीट एनर्जी म्हणतो. म्हणून ऍक्च्युली आपण जो पॉईंट शिकतोय की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह हे वेव्ह असतात का, ऑब्व्हियसली नाही. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हे पार्टिकल नेचरही दाखवतं, आणि डिफ्रॅक्शन आणि इंटरफरन्स फिजिक्स मध्ये चांगलं झालं असेल ते पुन्हा एकदा बघा. कन्स्ट्रक्टिव्ह डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स नंतर कळालं असेल. तर रेडिएशन हे वेव्ह नेचरही फॉलो करतं. तर इथे फक्त एवढं पॉईंट आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे 2 नेचर असतात, एक तर वेव्ह नेचर, हे दोघं पॉईंट क्लिअर करतात, आणि पार्टिकल नेचर हे दोघं पॉईंट क्लिअर करतात. ठीक आहे. मग आपण वेव्हजला ऍक्च्युली पार्टिकल आणि आपण काय म्हणतो, तर इम्पॉर्टंट पॉईंट इथे आहे की जेव्हा लाईट इंटरॅक्ट विथ मॅटर, जेव्हा कोणताही लाईट मॅटर सोबत इंटरॅक्ट करतो तो बिहेव ऍज अ स्ट्रीम ऑफ पार्टिकल अँड फोटॉन, दोघंही म्हणून तो बिहेव करतो. हे बघा पॉईंट लक्षात घ्या, हे मॅटर आहे. मॅटर म्हणजे ज्याला मास वगैरे असतं, आणि हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे. रेडिएशनला आपण मॅटर कन्सिडर करत नाही. पण काय झालं की जेव्हा ते मॅटर सोबत इंटरॅक्ट करतं तेव्हा तिथून ते वेव्ह नेचर शो करत नाही, ते पार्टिकल नेचर शो करायला लागतं. तिथून अशा प्रकारे आपण जसं इलेक्ट्रॉनचं इमिशन बघितलं, किंवा जे रेडिएशन बाहेर पडतात ब्लॅक बॉडीचे ते स्टेप मध्ये पडतात. त्यामुळे आपल्याला कळलं की रेडिएशन जेव्हा मॅटर्सवर इंटरॅक्ट करतं तेव्हा तो जो वेव्ह असतो त्याचा नेचर काय होतो, चेंज होतो. म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हे थोडंसं फोटॉन टाईप, किंवा छोटे आपण त्याला फोटॉन म्हणजे काय, तर लाईटचे छोटे छोटे बंडल, काय म्हणतो, एनर्जी बंडल. तर हे वेव्ह लगेच एनर्जी बंडल मध्ये कन्वर्ट होतं, किंवा पार्टिकल सारखं बिहेव करायला लागतं. तर आता ही जे मेकॅनिक फिजिक्स तुम्ही शिकतात किंवा जे रिसर्च चाललाय या गोष्टीवरती चाललाय की मॅटर आणि हे रेडिएशन यामध्ये काय सिमिलॅरिटी आहे, किंवा हे कशा प्रकारे इंटरॅक्ट करतात. तर पॉईंट जास्त डीप मध्ये जाण्यापेक्षा लक्षात घ्या की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे 2 नेचर असतात, वेव्ह आणि पार्टिकल, आणि दॅट्स ऑल. एवढंच इथे तुम्हाला अंडरस्टँड करण्यासाठी दाखवलं आहे. हा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जेव्हा वेव्ह फॉर्म मध्ये असतं तेव्हा ते ऍक्च्युअली असं असतं. त्याला 3 ऍक्सिस असतात. झेड ऍक्सिस मध्ये ते मूव्ह करत असतं. एक्स ऍक्सिस मध्ये जर इलेक्ट्रिक फील्ड असेल तर वाय ऍक्सिस मध्ये काय असतं, मॅग्नेटिक फील्ड असतं. कळलं? कळतं एवढं? नेक्स्ट, हे तर जनरल आहे की फ्रिक्वेन्सी वगैरे हे तर तुम्हाला 4-5 वेळा रटून झालं, ते मीच बोललोय. आता आपण थोडं पॉईंट बाय पॉईंट येऊ की त्याच्यामध्ये पॅरामीटर अजून काय काय असू शकतात. आता आपण थोडं लाईन बाय लाईन जाऊ आता, म्हणजे तुम्हाला ते चांगलं अंडरस्टँड होईल. राणे, लाईन बाय लाईन रीड करायचे तू. Different regions of electromagnetic radiations have
different values of frequency or wavelengths. That's the radio frequency region is around 10 raised to 6 hertz. Microwave region is around 10 raised to 10 hertz. Infrared region is around 10 raised to 13 hertz. Ultraviolet region is around 10 raised to 16 hertz. In vacuum, the speed of all types of electromagnetic radiation is the same, which is 3 into 10 raised to 8 meter per second. This is called speed of light and is denoted by symbol c. The parameters wavelength, frequency, and speed of light are related by expression c is equal to nu lambda. हे बघा, हे जे सर्व डिस्कशन आहे यामध्ये सर्वात महत्वाचा जो फॉर्म्युला आहे तो असतो सी इज इक्वल्स टू म्यू लॅम्बडा. आता सी म्हणजे काय असतं? सी म्हणजे द स्पीड ऑफ लाईट. याला काय म्हणतो आपण? द स्पीड ऑफ लाईट. कुठे गेलं? द स्पीड ऑफ लाईटला आपण सी म्हणतो, ते असतं 3 into 10⁸ मीटर पर सेकंड. आणि हा जो स्पीड ऑफ लाईट जो असतो, तर स्पीड ऑफ लाईटला आपण कसं कॅल्क्युलेट करतो? तर द स्पीड ऑफ लाईट इज इक्वल्स टू काय असतं? म्यू अँड लॅम्बडा. म्यू म्हणजे काय? तर फ्रिक्वेन्सी आणि लॅम्बडा. लक्षात घ्या, रिपीट, सी इज इक्वल्स टू म्यू लॅम्बडा. सी म्हणजे स्पीड ऑफ लाईट, म्यू मीन्स फ्रिक्वेन्सी, त्याला मी जनरली असं मला जे कन्फ्युज होतं एफ वापरतो स्मॉल एफ, आणि लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ. आणि हे जे रेडिएशन असतं, आता डिस्कशन केलं आपण, हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असतं यांच्या डिफरंट व्हॅल्यू असतात. यांच्या डिफरंट व्हॅल्यू ऑफ फ्रिक्वेन्सी असतात आणि वेव्हलेंथ असतात. आणि ते रिजन वाईज काय होतात? चेंज होतात. तर हे आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलं होतं. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे काय? ऍज युजल सेम फ्रिक्वेन्सी नसतं. चला, तुम्हाला मागे दाखवलं तर पुन्हा दाखवतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, हे बघा, तुम्ही गुगलवरती जेव्हा कुठेही जाल, तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन शोधायचं तर असे डायग्राम्स तुम्हाला मिळतील. हे बघा, हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे आणि यामध्ये इथे फ्रिक्वेन्सी आहे. ऍक्च्युअली डायग्राम क्लिअर नाहीये, थोडं क्लिअर डायग्राम इथे क्लिअर आहे. हे बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मध्ये छोटी कशी करता येईल ना? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जेव्हा मी म्हणणार, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मध्ये तुम्ही काय काय टर्म शिकलात? हे वेव्ह नेचर शो करतं, पार्टिकल नेचर शो करतं. सेकंड थिंग, हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असतं, याच्या डिफरंट काय असतात? फ्रिक्वेन्सी असतात. म्हणजे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची फ्रिक्वेन्सी जास्त असते, म्हणजे नंबर ऑफ सायकल पर सेकंड जास्त असतात, काहींच्या थोड्या कमी असतात. कमी सायकल्स काय होतात? कमी होत आहेत. सायकल्स इथे एकदमच कमी होत आहेत आणि इथे हाफच सायकल आहे. तर जसजशा सायकल्स कमी होतात, सायकलचा मिनिंग मी अशा प्रकारे एक सायकल म्हणतो, ठीक आहे. तर ह्या सायकल जसजशा कमी होतात, तर मिनिंग त्यांचं फ्रिक्वेन्सी काय होतं? कमी होतं. इकडे फ्रिक्वेन्सी काय होत आहे? कमी होत आहे. त्याला आपण म्यू म्हणतो, काय? कमी होत आहे. मग जेव्हा फ्रिक्वेन्सी कमी होतं, त्यांचं वेव्हलेंथ काय होतं? हे बघा, ही एक वेव्ह इथून स्टार्ट होते आणि इथे एंड होते. तर यांचं वेव्हलेंथ काय होतं? इथे वेव्हलेंथ बघा किती शॉर्ट आहे आणि इथे वेव्हलेंथ इन्क्रीज होते. तर वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सीचं काय असतं? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन असतं. तर आपण कोणत्याही रेडिएशनचं एनर्जी कशावरनं कॅल्क्युलेट करतो? तर एनर्जी आपण फ्रिक्वेन्सीवरनं कॅल्क्युलेट करतो. कशावरनं? फ्रिक्वेन्सीवरनं. म्हणजे गॅमा अशा प्रकारचे रेडिएशन असतात, त्यांचं फ्रिक्वेन्सी हाय असतं. त्यानंतर एक्सरेचं फ्रिक्वेन्सी थोडंसं त्यापेक्षा कमी असतं. नंतर अल्ट्राव्हायोलेट, तुम्ही नाव ऐकले असेल, गॅमा, एक्सरे आणि अल्ट्राव्हायोलेट. जनरली आपण तिघं रेडिएशन चांगल्या प्रकारे युज करतो. गॅमा रेडिएशन जे असतात ते मोस्टली रिसर्च मध्ये किंवा भरपूर ऍग्रिकल्चर किंवा मेडिसिन मध्ये युज करतात, अँटीबॅक्टेरियल म्हणून. एक्सरे तर हॉस्पिटलमध्ये तुम्ही कुठे गेला तुम्हालाही कळत नाही एक्सरे कधी आपल्या बॉडीतून पास झाला. अल्ट्राव्हायोलेट लाईट तर तुम्ही जनरली सनलाईट मध्ये फिरला तर कधी कधी अल्ट्राव्हायोलेट आपल्या सनच्या आपल्या बॉडीवरती दिसत नाही आपल्याला. आपलं फक्त काय दिसतं? तर हा एवढासा रिजन दिसतो जो असतो 10⁻⁻⁶ मध्ये, त्यातलाही छोटा रिजन असतो जो आपल्याला फक्त डोळ्याने दिसतो, कलर्स दिसतो. एवढाच आपले डोळे फक्त एवढाच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा काय करू शकतात? पार्ट विजिबल होऊ शकतो आणि त्याला आपण खुश असतो. त्यानंतर वेव्हलेंथ वाढते. वेव्हलेंथ वाढल्यानंतर ते इन्फ्रारेड होतात, आपल्याला दिसत नाही, पण मोस्ट ऑफ दी तुम्ही बघितलं असेल इन्फ्रारेड कॅमेरा मिलिटरी वगैरे युज करतात. भरपूर अॅनिमल्सला इन्फ्रारेड करतात. मायक्रोवेव्ह, तुमच्या घरामध्ये मायक्रोवेव्हचं मशीन असतं, त्यामध्ये अशा लांब वेव्ह असतात, ते हिटिंग करतात. त्यानंतर रेडिओ वेव्ह
आता तर FM आहेत, आधी रेडिओ वेव्ह चांगल्या होत्या, बरोबर. रेडिओ वेव्हने आधी आपण काय करायचो, सिग्नल ट्रान्सफर करायचो. तर आपण सर्व वेव्ह युज केलेले आहेत की तुम्ही ऐकलं असेल. रेडिओ वेव्हचा मिनिंग, जेव्हा रेडिओ वेव्हला तुम्ही गॅमा रे सोबत कम्पेअर करता, तर रेडिओ वेव्ह मध्ये लेंथ मोठी, त्याचा लॅम्बडा असा मोठा असतो, काही किलोमीटर पर्यंत असतो. काय म्हणते मी, किलोमीटर पर्यंत त्याचा लॅम्बडा असतो. आणि गॅमाचा MM मध्ये असतो. कशामध्ये असतो, MM पेक्षा छोटा असतो वेव्हलेंथ. तर सिंपल लक्षात घ्यायचं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असतं हे वेगवेगळ्या प्रकारे रिजन्समध्ये डिस्ट्रीब्युटेड आहे. त्या रिजनचं स्वतःचं फ्रिक्वेन्सी आहे, त्या रिजनचं स्वतःचं वेव्हलेंथ आहे. ठीक आहे. आणि आपल्याला जे विजिबल आहे तर त्याला विजिबल लाईट म्हणतो. आपल्याला फक्त एवढं नॅनोमीटरचं, हे नॅनोमीटर म्हणजे काय, वेव्हलेंथ आहे. तर एवढं नॅनोमीटरचे वेव्हलेंथ आपल्याला कळतात. म्हणजे जर 700 नॅनोमीटरचं वेव्हलेंथ जर आपल्या डोळ्यात गेलं तर आपल्याला तो रेड कलर फील होतो. आपल्या डोळ्यामध्ये जर 400 नॅनोमीटरचं वेव्हलेंथचं रेडिएशन गेलं तर आपल्याला तो ब्ल्यू कलर फील होतो. कळतोय. तर कलर बेसिकली काय असतात, तर त्या वेव्हलेंथचं रेडिएशनचा एक बेसिकली कलर असतो. काय असतो, कलर असतो. तर मला वाटतं एवढं सफिशियंट आहे. कळालं राणे, पुष्कर? हो. मला पॉइंट क्लिअर करायचा होता. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जे असतात त्यांच्या डिफरंट फ्रिक्वेन्सीच्या वेव्हलेंथच्या व्हॅल्यू असतात, त्या रिजन वाईज चेंज होतात. इथे मायक्रोवेव्ह तुम्हाला सांगितलं मी, आता इन्फ्रारेड सांगितलं, अल्ट्राव्हायोलेट सांगितलं, बरोबर, इन्फ्रारेड सांगितलं. तर अशा प्रकारचे रेडिएशन्स असतात. रेडिएशन बद्दल इम्पॉर्टंट थिंग पुन्हा की रेडिएशन हे व्हॅक्यूम मधनंही चांगल्या प्रकारे मूव्ह करतात. त्यांना मीडियमची गरज नसते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन डायरेक्टली व्हॅक्यूम मधनं पेनिट्रेट करतात आणि त्यांची स्पीड, तिथे लाईटची स्पीड ही आपण कन्सिडर करतो. लाईट हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच आहे. काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच आहे. त्यामुळे आपण त्याची मीडियन व्हॅल्यू कन्सिडर करतो. काय करतो की रेडिएशन 3 × 10⁻⁸ मीटर्स पर सेकंड चाललाय. पण ऍक्च्युअली तसं असतं का, नाही. जो लाईट आपल्याला दिसतो त्याच्यापेक्षाही गॅमा रेज असतात, एक्सरेज असतात, अल्ट्रावायलेट असतात, त्याच्यानंतर इन्फ्रा असतात. पण आपण मिडल व्हॅल्यू कन्सिडर करून लाईटला कॅरी फॉरवर्ड करतो. तर लाईटची आपण स्पीड ऍक्च्युअली कॅल्क्युलेट केलेली आहे 3 × 10⁻⁸ मीटर पर सेकंड. नेक्स्ट मग आपण यावरनं काय प्रेडिक्ट करू शकतो, तर यावरनं एक फॉर्म्युलेशन आपल्याकडे बेस्ट फॉर्म्युलेशन आहे. C = म्यू लॅम्बडा. म्यू म्हणजे काय, तर ही असते फ्रिक्वेन्सी, लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ आणि C म्हणजे स्पीड ऑफ लाईट, किंवा स्पीड ऑफ लाईट पेक्षा आपण स्पीड ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणतो. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची जी स्पीड असते ती मल्टिप्लाइड असते फ्रिक्वेन्सी अँड लॅम्बडाची. ती कशाला मल्टिप्लाय असते, फ्रिक्वेन्सी अँड लॅम्बडा. कळतंय. चलो पुढं. आता आपण पुढे जाऊ. आता इथे काही सायंटिस्ट बद्दल एक्सप्लेनेशन आहे, तर ते आपण मला त्याच कालच ते फील झालं की आपण थोडंसं लाईन बाय लाईन स्टडी केला पाहिजे. चॅप्टरला असं कन्सेप्च्युअली घेऊन फायदा नाही, ते तुम्हाला अंडरस्टँडिंग चांगलं. तर आपण एक एक टॉपिक वाईज शिकू. चलो फर्स्ट पॉइंट वाचायचा आणि मग पार्टिकल नेचर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. Particle nature of electromagnetic radiation. In the year 1900, Max Planck put forth his quantum theory to explain black body radiation. According to this theory, the energy of electromagnetic radiation depends upon the frequency and not the amplitude. Planck gave the name quantum to the smallest quantity of energy that can be emitted or absorbed in the form of electromagnetic radiation. The energy of one quantum of radiation is proportional to its frequency and given by E = h nu. हे बघा, फिजिक्स मध्ये सर्वात इम्पॉर्टंट जो रिसर्च होता तो प्लॅंक. कोणताही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम बघा किंवा सायन्स मध्ये कुठेही जेव्हा गप्पा होतात फिजिक्स वगैरे किंवा सायन्स, तर तिथे प्लॅंक कॉन्स्टंट हा पुन्हा पुन्हा येतो, एच ची व्हॅल्यू पुन्हा पुन्हा येतो. कारण ही एच्या व्हॅल्यू पासूनच थोडंसं सायन्सला फिजिक्सला टर्निंग मिळाला, कारण त्याने ते प्रपोज केलं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हा पार्टिकल नेचर शोधतो. तिथपर्यंत अझ्युम करायचे सर्व लोक की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हे वेव्ह असतात. पण फर्स्ट सायंटिस्ट होता प्लॅंक, की त्याने प्रूव्ह केलं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हा पार्टिकल नेचर दाखवतो. आणि ते पुन्हा त्याने कोणत्या बेसवरती केलं की प्लॅंकने कोणती थिअरी मांडली, क्वांटम थिअरी मांडली. तर क्वांटम नाव तुम्ही भरपूर ऐकलं असेल, क्वांटम 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 मेकॅनिक्स. तर हे तिथूनच सुरू झालेलं कॉन्सेप्ट आहे. तर क्वांटम थिअरी मांडणारा सायंटिस्ट होता प्लॅंक. 1900 मांडली, जेव्हा आपल्याकडे फ्रीडम फायटरच्या काहीतरी चालू होत्या, ऍक्टिव्हिटी चालू होत्या ना. नेक्स्ट, आणि ही त्याने कोणत्या थिअरीने एक्सप्लेन केली, ब्लॅक बॉडी रेडिएशन, जे मी तुम्हाला लास्ट लेक्चरला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. लास्ट लेक्चरला मी अशी डायग्राम काढली होती, म्हणजे ऍक्च्युअली होती, आणि रेडिएशन अशा प्रकारे इथून काय होतं, सडनली एकदम फॉल डाऊन होत होतं. हे बघा, इथे एनर्जी होती रेडिएशनची,
बरोबर. इमॅजिन करा, पुन्हा एक 5 मिनिटात सांगण्याचा प्रयत्न करतो, कळायला चांगली गोष्ट आहे. इथे एनर्जी आहे आणि ही वेव्हलेंथ आहे आणि हे अशा प्रकारचं हे काय आहे, एनर्जीचं एक पीक आहे. तर हे एनर्जीचं जे पीक आहे, रिपीट, हे एनर्जीचं पीक आहे, सडनली फॉल आउट होत आहे. काय होत आहे? सडनली फॉल आउट होत आहे. तर हे जे एनर्जीचं पीक असतं हे वेव्हलेंथ पेक्षा कशावरती, फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड करतं. डिपेंड अपॉन द फ्रिक्वेन्सी. म्हणजेच एक अशा प्रकारे तुम्हाला जर एक्सप्लेन करायचं म्हटलं तर ही एक वेव्ह आहे आणि अशा प्रकारे ही वेव्ह आहे. करेक्ट. आणि एक सेकंड आहे, एक मिनिट. ही एक वेव्ह आहे, बरोबर. याचा अँप्लिट्यूड आपण असं कन्सिडर करू की 2 मीटर आहे. अँप्लिट्यूड काही असू. सेकंड आपण एक इमॅजिनेशन करू की इथे 2 मीटरच आहे हे डिस्टन्स, पण फ्रिक्वेन्सी असं जास्त आहे. अँप्लिट्यूड किती आहे? 2 मीटर. फर्स्ट वेव्ह आणि सेकंड मध्ये डिफरंट काय आहे, तर फर्स्ट वेव्हचं फ्रिक्वेन्सी कमी आहे, त्याचा वेव्हलेंथ जास्त आहे, बरोबर. नंबर ऑफ सायकल्स काय आहे, सेकंड मध्ये कमी आहे. सेकंड वेव्हचा फर्स्ट वेव्हचा अँप्लिट्यूड 2 मीटर आहे, सेकंड वेव्हचा अँप्लिट्यूड 2 मीटर आहे, कारण हाईट 2 मीटर आहे. पण सेकंड वेव्हचं फ्रिक्वेन्सी जास्त आहे, नंबर ऑफ सायकल पर सेकंड जास्त आहे. तर प्लँकने हे प्रूव्ह केलं की या दोघंही बॉडी आपण काय केलेल्या होत्या, हॉट केल्या होत्या. दोघंही बॉडी मधनं काय केलं होतं की अशा प्रकारचं वेव्ह बाहेर पडत होतं आणि ते वेव्ह ह्या अँप्लिट्यूड, त्या वेव्ह अँप्लिट्यूड केवढी होती त्या रेडिएशनची त्याच्यावर डिपेंड नाही करत. त्या रेडिएशनच्या फ्रिक्वेन्सी काय होतं त्याच्यावरती त्याची काय होतं, रेडिएशन एनर्जी डिपेंड करते. कळतंय? तर ब्लॅक बॉडी रेडिएशन हे बेसिकली इन्फ्लुएन्स होतं विथ द हेल्प ऑफ फ्रिक्वेन्सी, नॉट अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड किती ते मॅटर नाही करत, फ्रिक्वेन्सी. मग एवढे तर लक्षात घ्या की फ्लॅंकने जी थिअरी प्रपोज केली त्यामध्ये जो इम्पॉर्टंट पॅरामीटर होता की रेडिएशनची जी एनर्जी आहे, रिपीट, एनर्जी. म्हणजे हे एक ब्लॅक बॉडी आहे, ही एक ब्लॅक बॉडी आहे. ही ब्लॅक बॉडीचं अँप्लिट्यूड 2 मीटर आहे, ह्या बॉडीचं अँप्लिट्यूड 2 मीटर आहे. पण ही ब्लॅक बॉडीचं फ्रिक्वेन्सी जास्त आहे, ह्या ब्लॅक बॉडीचं फ्रिक्वेन्सी कमी आहे. तर ही जी फर्स्ट ब्लॅक बॉडी आहे हिच्यामधनं जी रेडिएशन निघतंय त्याची एनर्जी हाय आहे आणि सेकंड जे ब्लॅक बॉडी त्याची एनर्जी कमी आहे, त्यातनं कमी एनर्जी रेडिएशन काय पडतं. समजतोय पॉईंट मला म्हणायचं काय? तर प्लॅंकने प्रोड्यूस केलं की ब्लॅक बॉडी असते त्यामध्ये जे रेडिएशन बाहेर पडतात तर ते रेडिएशन ची किती फ्रिक्वेन्सी आहे त्या फ्रिक्वेन्सीवरनं जी बाहेर पडलेल्या रेडिएशनची एनर्जी कॅल्क्युलेट करायची, ना की अँप्लिट्यूड वर. सेकंड थिंग, जी ब्लॅक बॉडी आहे ती ब्लॅक बॉडी कोणती असेल रिस्पेक्टिव्ह ते मटेरियल मॅटर नाही करत. जे मॅटर आहे ते मॅटर नाही करत. म्हणजे ब्लॅक बॉडी आयरनची होती किंवा ही ब्लॅक बॉडी गोल्डची होती, ते मॅटर नाही करत. मॅटर हे करतं ओनली फ्रिक्वेन्सी अँड टेम्परेचर. तर प्लॅंकने थिअरी प्रपोज केली त्यामध्ये मेन पॅरामीटर होते टेम्परेचर आणि फ्रिक्वेन्सी. यावरती त्या बॉडीचं रेडिएशन आपण कॅल्क्युलेट करणार. त्या बॉडी कोणत्या मटेरियलची आहे ती इम्पॉर्टंट नाही, ती ब्लॅक बॉडी आहे. ठीक आहे. ब्लॅक बॉडी म्हणजे आपण त्याला ब्लॅक कलर कन्सिडर करणार आणि तिथे अँप्लिट्यूडला व्हॅल्यू नाही, फ्रिक्वेन्सीला. अशा प्रकारची थिअरी होती. तर मग इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवायची, फ्रिक्वेन्सीवरनं आपण जी ब्लॅक बॉडीचे रेडिएशन आहे ते कॅल्क्युलेट करणार, बरोबर, अँप्लिट्यूड वरनं नाही. आणि प्लॅंकने एक नेम दिलं तिथे क्वांटम म्हणून. प्लॅंकने एक नवीन टर्म दिली, क्वांटम. ही काय एक स्मॉलेस्ट क्वांटिटी ऑफ एनर्जी होती, ती इमिट आणि ऍब्झॉर्ब होत होती इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मध्ये. म्हणजे ही ब्लॅक बॉडी होती. तर तुम्हाला फिजिक्स मध्ये शिकला असेल की ब्लॅक बॉडी आहे ती बेसिकली का फेमस आहे, ही एक्झिस्ट करते का नाही करत. ब्लॅक बॉडी ही आपण ऍझ्युम केलेली एक आयडियल बॉडी आहे, ती पूर्ण रेडिएशन ऍब्सॉर्ब करते. जगामध्ये अशी कोणतीच बॉडी नाही की ते टोटल ऍब्सॉर्ब करते एनर्जी किंवा रेडिएट करते, पण एक आयडियल थिंग आहे. पण त्या आयडियल थिंग जवळ जे मटेरियल गेले तर प्लॅंकला कळलं की ती जी बॉडी आहे ती जे रेडिएशन ऍब्सॉर्ब करते ते कंटिन्युअस रेडिएशन ऍब्सॉर्ब नाही करत. ते स्मॉल पॉकेटमध्ये ते काय करते, एनर्जी ऍब्सॉर्ब करते. म्हणजे एक पॉकेट घेते, त्यानंतर एक सेकंड पॉकेट घेते, त्यानंतर थर्ड पॉकेट घेते आणि या पॉकेट्सला क्वांटम म्हणायचे. आणि ती एनर्जी देताना कंटिन्युअस देत नाही, ते एक छोटा पॉकेट आधी बाहेर पाठवते, त्यानंतर पुढचं एक पॉकेट, त्यानंतर पुढचं एक पॉकेट. कळतंय? तेव्हा क्वांटम मेकॅनिक्स मध्ये क्वांटमचा मिनिंग असतो द स्मॉल पॉकेट्स ऑफ एनर्जी और स्मॉल क्वांटिटी ऑफ एनर्जी. मग हे जेव्हा मग हा जे स्मॉल क्वांटिटी ऑफ स्मॉल क्वांटम होते हे बेसिकली वेव्ह नेचरला फॉलो करत नाही. वेव्ह कसं असतं, कंटिन्युअस असतं. कसं असतं, कंटिन्युअस असतं. म्हणजे जसं की तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की कोणती गोष्ट कंटिन्युअस असते. आता ही गोष्ट कंटिन्युअस आहे, आता आपण जर म्हणू की ही लाईन कंटिन्युअस आहे
आणि त्याला जर असे आपण छोटे छोटे तुकडे केले तरी कंटिन्युअस नाही ना. ही लाईन जर कंटिन्युअस आहे तर हे डॉट्स काय आहेत, क्वांटम आहेत. अशा प्रकारे मग प्लँकचं म्हणणं होतं याला जर तुम्ही वेव्ह म्हणत असाल कंटिन्युअसला तर याला तुम्ही वेव्ह नाही म्हणू शकत, याला वेगळं नाव द्यायचं कारण एनर्जी छोट्या छोट्या पॉकेट्स मध्ये बाहेर येते, त्याला म्हणायचं क्वांटम. मग हे क्वांटम मेकॅनिक्स वरनं मग नवीन अशा प्रकारचं प्लॅनने काय केलं, डेव्हलपमेंट सुरू केलं आणि तिथून एक नवीन त्याने फॉर्म्युला बनवला की जे एनर्जी बाहेर पडतं इन टर्म्स ऑफ मल्टिपल ऑफ क्वांटम बाहेर पडतं, इन टर्म ऑफ मल्टिपल ऑफ क्वांटम. आणि त्या क्वांटमचं एनर्जी कसं कॅल्क्युलेट करायचं तर ते कॅल्क्युलेट करायचं E इज इक्वल्स टू एच न्यू. E इज इक्वल्स टू एच न्यू. मग E काय असतो, तो एनर्जी असतो आणि H काय असतो, कॉन्स्टंट असतो. आणि मी आधीच सांगितलं जे रेडिएशन बाहेर पडतं ब्लॅक बॉडी मधनं त्याचं रिलेशन फ्रिक्वेन्सी सोबत असतं, म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणजे म्यू सोबत असतं. मग एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू म्यू, एनर्जी इज इक्वल्स टू एच न्यू, एच इज इक्वल्स टू प्लॅंक कॉन्स्टंट. हे तर जनरली आपल्याला कळतं. मग कॉन्स्टंट तिथे प्रपोज केला त्याचं नाव होतं एच. आणि कधीही तुम्ही कोणतेही कॅल्क्युलेशन सॉल्व्ह केला तुम्हाला पुन्हा पुन्हा कॉन्स्टंट येणार. बरोबर. आणि कळताय कन्सेप्ट काय चाललाय? हो. हे बघा, हे कळालं तरच पुढच्या गोष्टी कळणार आहेत. आर्या, पुष्कर किंवा फिजिक्सही कळणार आहे तुम्हाला. फिजिक्स मध्ये हे गोष्ट नाही कळाली तर तुम्हाला ते फिजिक्सच्या अर्ध्या गोष्टी कळणार नाही. प्लॅंक कॉन्स्टंट लर्न करायचं, त्याने स्वतः कॅल्क्युलेट केलेला आहे. या गोष्टी लर्न करून घ्यायच्या. नेक्स्ट सिस्टम, मग प्लॅंक कॉन्स्टंट नंतर नेक्स्ट सायंटिस्टने एंट्री केली, त्याचं नाव होतं अल्बर्ट आइन्स्टाईन. अल्बर्ट आइन्स्टाईनने तिथे काय केलं तर आणि वाचायचं इन 1965, म्हणजे जस्ट किती इयर झाले 1900 मध्ये, आणि हे थेरी प्रपोज केली आणि 5 वर्षानंतर लगेच आइन्स्टाईनची थेरी आली. वाचायची. राणे, अरे 1 मिनिट राहील. In the year 1905, Albert Einstein explained the photoelectric effect using Planck's quantum theory. In doing so, he considered electromagnetic radiation as a stream of photons of energy h nu. A photon has zero rest mass. हे बघा, पुन्हा आइन्स्टाईनने एक्सप्लेन करून टाकला फिनॉमिनन, त्याचा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. मी सांगितलं होतं रेडिएशन जेव्हा एका मटेरियल वरती हिट करतं तेव्हा त्यातनं ते तिथून काय करतं, इलेक्ट्रॉन्सला काय करतं, फॉलो करतं. याला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणतात. आणि इन टर्म्स ऑफ फोटॉन करतं, इन टर्म्स ऑफ फोटॉन करतं, आणि त्यांची एनर्जी असते एच न्यू. मग आइन्स्टाईनने पुन्हा तिथे एक नवीन कॉन्सेप्ट एक्सप्लेन केला विथ द हेल्प ऑफ प्लॅंक थेरी, त्याचं नाव होतं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आणि त्याने तिथे सेम कॉन्सेप्ट वापरला फोटॉनचा. कोणाचा वापरला कॉन्सेप्ट? फोटॉनचा.